नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बेधडक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. लगेचच त्यांना लोकसभेचं भोपाळमधून तिकीटसुद्धा जाहीर करण्यात आलं आणि त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांनी भोपाळमध्ये अनेक लोकांच्या भेटीगाठींचा, काही जाहीर सभांचा सिलसिलाच लावलाय. आणि याच दरम्यान एका प्रश्नोत्तरात त्यांनी एक धक्कादायक विधान केलं. ते विधान असं होतं की मला जाणीवपूर्वक बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये अडकवणाऱ्या शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूनंतरच मला त्यावेळेला लागलेलं सूतक हे सुटलं. खरं तर सूतक आणि या गोष्टी फार गांभीर्याच्या, भावनेच्या असतात आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हे विधान केलं त्या पद्धतीने साध्वी प्रज्ञा सिंग यांनी एक प्रकारे शहीदांचाच अपमान केल्याची भावना व्यक्त केली जाते. आधीच साध्वी प्रज्ञा सिंग यांचं कालचं परवाचं जे विधान होतं त्याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मुळात त्यांना उमेदवारी का दिली याबद्दलही भाजपवर प्रश्नांची सरबत्ती होतीये आणि त्यातच आता साध्वींचं हे विधान आणि त्याला भाजपनं सुद्धा आत्तापर्यंत पंतप्रधानांपासून भाजपच्या सर्वच नेत्यांनी त्याला सातत्यानं साध्वींच्या याही विधानाची पाठराखण केल्याचंच आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकं साध्वी असं का म्हणाल्या? साध्वी यांच्या म्हणण्यामागचा नेमका हेतू काय? का मतांच्या ध्रुवीकरणात साध्वी यांना इतकी टोकाची भूमिका बजावायचे? साध्वी यांचं हे विधान थेट शहीदांचा अपमान करणारं नाही का? याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार बाळाकृष्णनजी, त्यानंतर नवाब मलिक, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ प्रवक्ते, सुरेश खोपडे, माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी, तेही आपल्यासोबत या चर्चेत पुढच्या काही क्षणात सहभागी होत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत आपल्यासोबत आणि नागपूरहून काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेही या चर्चेत सहभागी होत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी साध्वींनी नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया. लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा. इतनी यातनाएं दी, इतनी गंदी गालियां दी जो असहनीय थी मेरे लिए और मेरे लिए नहीं, किसी के भी लिए. मैंने कहा तेरा सर्वनाश होगा. ठीक 1.25 महीने में सूतक लगता है जब किसी की मृत्यु होती है या जन्म होता है तो सूतक लगता है. तो जिस दिन मैं गई थी उस दिन इसके सूतक लग गया था और ठीक 1.25 महीने में जिस दिन इसको आतंकवादियों ने मारा उस दिन सूतक का अंत हो गया. केशव उपाध्याय आपल्यासोबत, भाजपचे प्रवक्ते. केशवजी, तुम्ही समर्थन करणार, थेट दिलगिरी व्यक्त करणार, माफी मागणार का काय करणार? हॅलो, माझा आवाज येतोय? हो येतोय, बोला. फोन कट झाला फोन. केशव उपाध्याय, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय, तुम्ही बोला. आवाज नाही झाला. केशव उपाध्याय, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आपण केशव उपाध्याय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. नवाबजी, कसं पाहताय तुम्ही या वक्तव्याकडे? हा तर थेट शहीदांचा अपमान दिसतो. भागवतजी, तुम्ही हे जे क्लिप्स दाखवताय त्याला थोडं आणखीन पुढे जाऊन बघितलं तर त्याच्यात ते सांगताय हेमंत करकरे हे देशद्रोही होते. म्हणजे एक ठिकाणी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना देशद्रोही म्हणणं किंवा त्यांना कुठेतरी सूतक लागला आणि ते मेले असं बोलणं कुठेतरी शहीदांचा अपमान आहे आणि हे भाजपवाल्यांना कळत नाही. एकंदरीत मालेगाव ब्लास्टचा तपास करत असताना करकरे साहेबांनी हे जे त्याचे स्पेअर पार्ट होते त्याच्यावरचा जो नंबर होता त्या नंबरपासून तपास सुरू केल्यानंतर TVS कंपनीच्या जे पार्ट्स होते त्याच्यातून हा सडा कुठेतरी लागला आणि यांच्या नावाने प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या नावाने ती गाडी होती. मग तपास करत असताना सर्व विषय समोर आला होता आणि पुरावे होते. यांचे लॅपटॉप पकडण्यात आले आणि लॅपटॉपमध्ये मोहन भागवत यांच्या हत्या करण्याच्या कट कारस्थान पण त्या लॅपटॉपमध्ये होता. त्या समोर आल्यानंतर त्या काळातले भाजपचे नेते हे सर्व भेटून
कुठेतरी अभिनव भारत याच्यावर कारवाई केली पाहिजे ही भूमिका त्यांची त्या काळात होती. आणि नंतरच्या काळामध्ये करकरे साहेब यांच्यावर दबाव असताना जेव्हा 26/11चा हल्ला झाला, त्यांनी आपल्या जबाबदारी पार पाडताना ते कुठेतरी संघर्ष करत असताना, झुंज देत असताना त्यांनी आपला प्राण कुठेतरी गमावलेला आहे, त्यांनी आहुती दिलेली आहे, ते शहीद आहे. आणि त्यांच्यावर कुठेतरी वारंवार भाजपकडून प्रश्न निर्माण करत आहे की त्यांना फसवण्यात आला, त्यांनी चुकीचा तपास केला. जिवंत असताना तर होत होता, आता शहीद झाल्यानंतर यांचे तोंड बंद झाले होते. आता निवडणुकीमध्ये पुन्हा साध्वीला कुठेतरी प्रज्ञा सिंगला तिकीट देणे म्हणजे भाजपचा खरा चेहरा समोर आलेला आहे. शहीदांचा अपमान करणे, आतंकवाद्यांना तिकीट देणं स्वतःच्या फायद्यासाठी. आता एक वेगळे प्रश्न आहे, म्हणजे त्या काळातले भाजपचे नेते ते सांगत होते अभिनव भारतवर तुम्ही कठोर कारवाई करा. आता मोदी आणि शहाची भारतीय जनता पक्ष कठोर कारवाई न करता यांना तिकीट वाटप करते, म्हणजे त्या काळातल्या नेत्यांना संपवण्याचा डाव यांना माहीत होता काय? हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहे. आणि जनता यांना माफ करणार नाही. जनता पाहत आहे कोणाला तिकीट देत आहे, कुठल्या पद्धतीने शहीदांच्या नावाने मतं मागणारी मंडळी शहीदांचा कसा अपमान होता हे दिसू लागल्या. आता हे साध्वी बोलत नाही, हे स्क्रिप्ट आहे भाजपची, त्यांच्या तोंडात टाकून कुठेतरी हा प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे. केशव उपाध्ये, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय मला आवाज. आता फोन साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही दिलगिरी व्यक्त करणार, शब्द मागे घेणार, माफी मागणार, तुम्हाला शहीदांचा अपमान वाटत नाही? मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आणि ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी मांडलेल्या मुद्द्यांचंही त्याबद्दलही बोलतो. सगळ्यात पहिल्यांदा जे साध्वीनं आज विधान केलंय त्याचा भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही. भारतीय जनता पार्टी त्या विधानाशी सहमत नाही. 26/11मध्ये जे या ठिकाणी त्या हल्ल्यामध्ये मारले गेले, ते मग ते अधिकारी असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, हे शहीद आहेत. त्याच्याबद्दल आमच्या मनात कोणत्याही प्रकारची दुजाभाव नाही, दुसरा विचार नाही आणि त्याच भावनेने आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. पहिला मुद्दा. दुसरा, त्या ठिकाणी खरं म्हणजे आता काय नवाभाई म्हणाले की स्क्रिप्ट वगैरे देऊन मांडलं जात आहे. आता स्वाभाविक आहे, त्यांच्या पक्षाला दुसऱ्याच्या नेत्याच्या आधारावरती स्क्रिप्ट देऊन बोलायची सवय लागली आहे. जे आता आपण बघतो महाराष्ट्रामध्ये स्टँडअप कॉमेडी शो, कोण स्क्रिप्ट देतंय, कोण बोलतंय, त्यामुळे सगळंच तसं होत नसतं. त्यांच्या पक्षाचं दुसऱ्या पक्षात चालतं असं नाही, ते त्यांच्या पक्षापुरतं स्क्रिप्ट देण्याचा मर्यादा असेल. त्यामुळे तिसरं त्यातला मुद्दा सगळ्यात लक्षात घेतला पाहिजे की ज्या पद्धतीचा हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा काँग्रेसच्या कार्यकाळात उभा करण्याचा प्रयत्न एक जाणीवपूर्वक करण्यात आला आणि केवळ जगामध्ये इस्लामी दहशतवाद नावाचा असा एक प्रकार काहीतरी त्यावेळी खूप गाजत होता तो, आणि त्यावेळी त्याला उत्तर पूर्व शोधायचं होतं. आणि मग त्याच्यावेळी मग काय हिंदू दहशतवाद तो आणला पाहिजे. आणि मग खूप अत्यंत वाईट पद्धतीने, म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंगनी जे सांगितलं की अत्यंत वाईट 3rd डिग्रीचा खूप क्रूरपणे तिचा छळ एका महिलेचा करण्यात आला. 2008 ते 2017-18 पर्यंत ती तुरुंगात होती, अटकेत होती. तिला कुठल्याही प्रकारच्या बेसिक सुविधा सुद्धा देण्यात आल्या नाहीत. आणि मग जर माझं त्यातलं पुढचं म्हणणं आहे की 2008 पासून 2014 पर्यंत सरकार कुणाचं होतं? जर खरोखर त्या व्यक्तीचं काही कुणी दोषी होते, हे काय हिंदू दहशतवाद नावाचा प्रकार खरोखर होता, तर त्याचा तपास करण्याचा, त्याच्याबद्दलची माहिती देण्याचा, ती कन्व्हिक्ट करण्याचा कुठे आडकाठी केली? त्याच्याबद्दल पुढे तपासाच्या तपास करता आला नाही, मात्र केवळ एक बागुलबा उभा करायचा होता. आणि त्या त्यांचं विधान आहे, भारतीय जनता पार्टी सहमत नाही. असं आहे की हे भाजपच्या नेता आहे, इतर पक्षाच्या स्क्रिप्टच्या विषयी ते येत नाही. तुम्ही सांगताय तपास यंत्रणेने सगळं तपास करून हे सगळं पुरावे सादर केलेले. आता यांना, या ठाकूरबाईला हे काय कोर्टाने निर्दोष सोडलेला नाही. जरा मी बोललो नाही उपाध्यायजी, या ठाकूरबाईला जे कुठे असं, या ठाकूरबाईला कुठल्याही कोर्टाने निर्दोष आहे असं सांगितलेलं नाही. अजून त्यांच्यावर खटले सुरू आहे. पण त्या काळातले संघ परिवारचे सगळे नेते जाऊन सांगत होते की यांना शिक्षा द्या. त्यांचे पत्र आहे PMOमध्ये, म्हणजे अभिनव भारत हा कुठेतरी भागवत साहेबांच्या हत्या करणार आहे असे पत्र दिले. मग त्या काळातल्या संघ, त्या काळातल्या भारतीय जनता पक्ष, आताच्या भारतीय जनता पक्षमध्ये मोदी शाह यांची गँग आहे काय हा? आणि जुन्या नेत्यांना संपवण्याचं काम भाजपचे लोक करत होते काय?
आणि शाह मोदी गँगची ही टोळी होती, हे पण प्रश्न निर्माण होताच आहे ना. केशव उपाध्याय. असं आहे, मुळात तपास यंत्रणांनी तपास केला या सगळं आणि काय तद्दन खोटं विधान आपण कसं काय करू शकतो. मुळामध्ये 2008 साली ज्यावेळी अटक करण्यात आली, खरं म्हणजे त्याच्यावरती मकोका लावण्यात आला होता आणि याच्या अंतर्गत आणि NIA नंतर NIA या दोन्ही ह्याच्यामध्ये दररोज सुनावणी व्हावी असं अपेक्षित आहे. त्या कायद्याअंतर्गत आहे ते. किती वेळा सुनावणी घेतली, त्याच्यामुळे सुनावणी सुद्धा रोज घेण्याचं काम करण्याचं, कन्व्हिक्शन करण्याचं काम यांनी केलं नाही. कारण मुळामध्ये हिंदू दहशतवाद या हिंदू धर्माला बदनाम करण्याचं कारस्थान चिदंबरम, दिग्विजय सिंग आणि या सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी ठरवून काम करण्याचं केलं होतं की याद्वारे या देशातल्या हिंदूला आपण अपमानित झालं पाहिजे, आपल्याला ते असं काहीतरी असं वाटलं पाहिजे. आणि प्रत्यक्षात 6 वर्षामध्ये साधं सुनावणी सुद्धा पुढे सरकत नव्हती. 6 वर्ष हा छोटा काळ नाही. दोन्हीकडे केंद्रात त्यांचं सरकार, राज्यात त्यांचं सरकार, पण त्यामध्ये काहीही करता आलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही नाकारून केवळ अटक करून ठेवली. ही वस्तुस्थिती आहे. ही तुम्ही नाकारणार कशी. नाही, मला वाटतं केशव उपाध्यायला कळत नाही की न्यायालयीन प्रक्रिया काय असते. उपाध्यायजी तुम्हाला कळत नाही. आणि अभिनव भारत आणि हे सनातन संस्था हे दहशतवादी असताना सगळ्या हिंदूला आम्ही बोलतो असं नाही. पंडितजी ऐका, हो पंडितजी जर ऐका, पंडितजी जर ऐका, तुम्ही हिंदू धर्माचे ठेकेदार नाही. कुठेतरी या दहशतवाद्यांना तुम्ही हिंदू धर्माशी जोडू नका. तुमची आता ही चतुराई बंद करा ना पंडितजी. तुम्ही मध्ये बोलताय माझं बोलणं पूर्ण झालं नाही. ही दहशतवादी वृत्ती ही केशव उपाध्याय तुमचा मुद्दा पूर्ण करा. कुठेतरी चतुराई, हीच कुठेतरी ही चतुरगिरी अशीच असते. स्वतःला बोलला, स्वतःला एखादा गुन्हा करत असताना संपूर्ण समाज त्याच्या जबाबदार किंवा सर्वांना बदनाम करताय. अभिनव भारत, अभिनव भारत आणि हे पूर्ण करू दे ना. सगळे लोक दहशतवादी आहे. आम्ही बोलतो पुन्हा. माझा मुद्दा पूर्ण करू. नवाबभाई त्यांना पूर्ण करू दे, मग मी परत तुम्हाला वेळ देतो. केशव उपाध्याय फक्त मुद्दा सांगा. मी येतो ना, आपण पुढे जाऊयात. चला लवकर बोला. मुद्दा सांगतो. मुळात असं आहे आणि आम्ही म्हटलेलंच नाही. मुळात त्या बेलवरती आहेत आणि बेलवरती असणाऱ्या माणसांनी निवडणूक लढवायची नाही असा नियम घेतला आपण तर आमचे तुमच्या नेते, काँग्रेसचे नेते अध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा बेलवरती येतो. मग त्यांना हा नियम लावायचा का. त्याने आर्थिक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ते बेलवरती येते तर मग ते साधं नाही. आर्थिक भ्रष्टाचार तर काय राहुल गांधींनी केलं, मग तो बेल चालेल, त्याला काही अडचण नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे ढोंगीपणा आहे का मला सांगा. केशव उपाध्याय प्रश्न मी एकच विचारतो तुम्हाला. दोषी काही निर्दोष कोर्ट ठरवेल त्याबद्दल दुमत नाहीये. केशव उपाध्याय प्रश्न असा आहे की हेमंत करकरे यांच्या संदर्भात केलेलं जे विधान आहे ते अयोग्य आहे, याच्याबद्दल पक्ष दिलगिरी व्यक्त करणार का. पक्षाने सांगितलं 2 गोष्टी आहेत. पक्ष त्या विधानाशी सहमत नाही. करकरे सहित सर्वजण याच्यामध्ये झाले ते शहीद आहेत. करकरेंबद्दल तितकाच आदर आहे, याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. हा नंबर 1चा मुद्दा. नंबर 2, त्यांच्याबद्दल काय करायचं केंद्रीय नेतृत्व ठरवेल. त्याच्याबद्दलची कारवाई किंवा त्याबद्दल त्यांना दखल देणं, काय समज देणं तो केंद्रीय नेतृत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी ते उमेदवारी जाहीर केली ते नक्की पुढच्या काळात असेल. अतुल लोंढे. असं आहे की सातत्याने भाजपच्या लोकांनी जे आहे ते या देशातल्या सैनिकांचा आणि या देशातल्या पोलिसांचा अपमान केलेला आहे. मिलिंद, आज तुम्ही IPS असोसिएशननी पण त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलेलं आहे की हा आमचा फार मोठा अपमान आहे, युनिफॉर्म सर्व्हिसेसचा अपमान आहे. आम्ही सुप्रीम सॅक्रिफाईस देतो. सर्वोच्च बलिदान देशासाठी दिलेल्या व्यक्तीच्या संदर्भात अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे अतिशय निषेधार्ह आहे असं त्यांचं ट्विट आहे. तुम्ही IPS असोसिएशनच्या ट्विटर हँडलवर जाऊन बघा. आता मुद्दा हा आहे की यांचे कसे लागेबांधे आहे. हे कंस कोणाला म्हणतात, ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं, निस्सीम बलिदान दिलं त्याला कंस म्हणतात. आणि ज्याला या देशाच्या न्यायालयानं फाशी दिलं मग त्याला कृष्ण ठरवतात. मग हळूचकन इम्रान खान म्हणतात की मोदी सत्तेत आले पाहिजे. मग हे यांचे हे लागेबांधे कसे आहे, हे कोणासोबत मिळून काम करून आले देशासाठी, हा प्रश्न उपस्थित होतो इथे. हा प्रश्न कुठून उपस्थित होतो, जेव्हा पहिल्यांदा भारताच्या विभाजनाचा मुद्दा ठेवलेला होता. फजलुल हक त्यांच्यासोबत श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभा हे सत्तेत बसले होते पश्चिम बंगालमध्ये. ज्यांचे जे लागेबांधे आहे अतिशय देशाच्या विरोधात आहे. या महाराष्ट्रामध्ये राठोड यांची जेव्हा अंत्यविधी होत होता तेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या देशाचे प्रधानमंत्री क्रॉस करून तिथे पांढरकवड्यामध्ये सभा घेत होते. पण साधं जाऊन तिथे त्यांच्या घरामध्ये जाता आलं नाही, त्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आलं नाही.
एवढंच नाही तर त्या राठोडचा मृतदेह हा औरंगाबादच्या एअरपोर्टवर 8 तास पडून होता. जोपर्यंत मोदी तिथून जाणार नाही तोपर्यंत त्याचा मृतदेह जाणार नाही. सीआरपीएफच्या जवानांनी जे बलिदान दिलं त्याला यांचे दानवे अतिरेकी म्हणतात. आमचे 40 अतिरेकी मारले आणि त्यांना अतुल लोंढे दर्जा अतुल लोंढे एकच मिनिट, मला तुम्हाला थांबवावं लागेल. नाही अतुल लोंढे, तुम्ही कुठपर्यंत चाललात? आपला विषय काय आहे? तुम्ही सांगताय काय? मी तुम्हाला प्रश्न काय विचारला? मिलिंदजी देशाच्या सैनिकांचा आणि देशाच्या सुप्रीम सॅक्रिफाईसच्या पोलिसांनी केलं त्यांचा जो अपमान आहे तो अपमान आपण स्पष्टपणे पाहत आहोत. आणि यांची दिशा काय आहे या देशामध्ये? सगळ्या ठिकाणी तुम्ही अपयशी ठरलात. आता काहीच कामात येऊन राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही आता म्हणून साध्वी प्रज्ञा असं विधान करतात असं म्हणणं आहे तुमचं. केशव उपाध्ये मी येतो पक्षाचा कॅन्डिडेट बोलतो आणि हे सांगतात की आम्ही सहमत नाही. पक्षाचं हे म्हणणं नाही आहे. सुरेश खोपडेजी, त्यावेळची वस्तुस्थिती नेमकी काय होती? सुरेश खोपडेजी, त्यावेळची स्थिती काय होती? आणि ज्या पद्धतीने आता प्रज्ञा सिंगनी आरोप केलाय, तुम्ही कसं पाहता त्याकडे? त्यांनी आरोप सुद्धा नाही केला, त्यांनी जे विधान केलंय खूप धक्कादायक विधान आहे. देशद्रोह पण सांगितलं, देशद्रोही सांगितलं त्यांनी. देशद्रोहचा पण व्हिडिओ आहे, काढा ते. देशद्रोही नाही, या घटनेबद्दलचा खरं तर मी आय विटनेस आहे, प्रत्यक्ष साक्षीदार आहे. 26/11 संध्याकाळ मला आठवते. मी नॉर्थ रिजनला ॲडिशनल कमिशनर होतो. 8 वाजता मेसेज आला की अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीमध्ये जावं. मी नॉर्थला गेलो. माझ्या खालीच राहणारे करकरे साहेब साऊथला गेले आणि पुढचा इतिहास सगळ्या जगाला माहिती आहे. एका अधिकाऱ्यांनी, IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपलं या देशासाठी बलिदान केलं. त्यांच्या पत्नी कविता करकरे या आमच्या वहिनी या काही कालानंतरच मयत झाल्या, हे जग सोडून गेल्या. आणि त्यांची जी 2 मुलं होती जी आमच्या मांडीवरती खेळलेली, त्यांनी हा भारत देश सोडून दिला आणि ते परदेशात स्थायिक झालेले आहेत. देशासाठी अशा प्रकारे बलिदान करणारे, एवढा मोठा त्याग करणाऱ्या माणसाला त्याच्या घरच्या लोकांना देश सोडून जावं लागतं, जग सोडून जावं लागतं. आणि ज्यांनी मात्र या देशामध्ये दहशत घडवून देशविरोधी कृत्य केलेले आहेत, त्या महिलेला, त्या प्रज्ञा सिंगला मात्र इथं आमच्या पार्लमेंटमध्ये पाठवण्याचा घाट चाललेला आहे. आणि ते आम्हा भारतीयांच्या बाजूनं आता पार्लमेंटमध्ये कायदे करणार आहेत. ही तर या देशाची शोकांतिका आहे. आणि माझ्या सगळ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की या विषयाचा मी अभ्यासक असल्यामुळं प्रज्ञा सिंग हे फक्त एक सिंबल आहे. खरं तर या सगळ्या आसुर लोकांचा नाश करणं हे भाजपचं ध्येय आहे. आणि ज्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेची ती सभासद होती की ज्याचे सभासद आणि ज्यातून मुख्यमंत्री बनले आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांचं ध्येय आणि हिचं ध्येय एकच आहे. आणि 2016 साली मी तक्रार देखील दिलेली आहे की या देशामधील जे असुर आहेत, म्हणजे हिंदू धर्म निर्माण करण्यासाठी जे विरोध करतील, जे पुरोगामी असतील, त्यांचा आम्ही पूर्ण संहार करणार आहोत. अशा प्रकारची जाहीर सूचना, जाहीर वक्तव्य देवेंद्रजी फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी केलेला आहे. तर हा एका मोठ्या कटाचा भाग आहे. आणि म्हणूनच माझं या ठिकाणी म्हणणं असं आहे की या देशातील IPS अधिकारी, या महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी या घटनेकडे कसं पाहतायत, या घटनेचा कसा निषेध करतायत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाहीतर मग मला तुम्हाला थांबवायला लागतंय. आपला विषय काय आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की तुम्ही मुख्यमंत्र्यांचा संदर्भ तुम्ही प्रज्ञा सिंगला देताय आणि प्रज्ञा सिंगचं आणि यांचं एकत्र एकच हे विधान आहे म्हणताय. तुमच्याकडे कुठल्या प्रकारचा पुरावा आहे का? आणि जर का तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही आतापर्यंत संबंधित यंत्रणांच्याकडे गेला का? नाही, तुम्ही एवढे वरिष्ठ पोलीस अधिकारी आहात, तुम्ही जे काही बोलताय ते जबाबदारीनं बोलताय. तुम्ही काय म्हणताय तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्ही असं म्हटलं की प्रज्ञा सिंगचं ध्येय आणि मुख्यमंत्र्यांचं ध्येय एकच आहे. एकच आहे. अशा प्रकारची तक्रार मी कोतवाली पोलीस स्टेशनला नागपूर येथे दिलेली आहे 19 ऑक्टोबर 2018 मध्ये. त्या पोलीस स्टेशननं माझी तक्रार नाकारली.
म्हणून मी तिथल्या कमिशनर नागपूर यांच्याकडे गेलो. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचा खूप मोठा कट आहे आणि त्याबद्दलचा खोपडे गुन्हा सर, दाखल तुम्ही- करावा. हा कॉग्निजेबल गुन्हा आहे, तो गुन्हा खोपडे सर, दाखल केलेला तुम्हाला नाही. थांबवावं आणि लागेल. म्हणून मी तुम्ही आता काय म्हणताय, जर का कोर्टात तुमच्याकडे याचे ही पुरावे आहेत माझी तर तुम्ही ते केस- आता माझी परत केस असं आहे ना की पोलीस परत स्टेशनमध्ये विषय सोडून दाखल आपल्याला आहे. या विषयावर परंतु बोलायला लागेल. त्याची सुरेश दखल खोपडे घेतलेली सर, नाही. मला नाही तुम्हाला याची वेळ नोंद देता आपण येणार घ्यावी. आता. कृष्णन सर, या मूळ विषयाकडे परत आपण येऊयात. ज्या पद्धतीचं विधान साध्वीनी केलंय त्या पद्धतीच्या विधानाकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? हे किती गंभीर गोष्ट आहे, किती अपमानजनक आहे? याच्यात शहीदांचा अपमान होतो असं वाटत नाही? मिलिंद जी, मेरा मत जो है वो बिल्कुल जरा हटके है. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर जी ऐसे वक्तव्य क्यों किया वो समझने की कोशिश करना चाहिए, क्योंकि जब भी वो ATS के कस्टडी में था, हेमंत करकरे और उनके जितने टीम थे, सहभागी थे, इतने गंदे व्यवहार उनके खिलाफ किया, रेप करने का उसके ऊपर धमकी दिया, थर्ड डिग्री से भी वर्स्ट टॉर्चर उनको किया. और एक सर्विंग आर्मी ऑफिसर लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित, उनके ऊपर इतना थर्ड डिग्री, जैसा वो जो साधारण जो चेन स्नैचर के ऊपर करते हैं पुलिस लॉकअप में, उतना थर्ड क्लास और उनको ट्रीटमेंट किया गया. तो स्वाभाविक है कि साध्वी के मन में इतने कटुता पैदा हुआ है. और दूसरी बात जो कहते हैं हेमंत करकरे जी जो शहीद है वो बात अलग है, वो 26 अकरा का इशू जो है वो अलग है. लेकिन जिस दिन कितने सारे महीने साध्वी ठाकुर को इतने सारे अपमान किया गया, एक औरत का, उनका जितना भी ह्यूमन राइट है, लीगल राइट है, पूर्ण करो दे. उनका ह्यूमन राइट है, लीगल राइट जितने भी है, सबको ये लोग ने कुचला हेमंत करकरे और कंपनी ने. और एक सर्विंग आर्मी ऑफिसर लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित, उनको भी साथ में इतने सारे उनके खिलाफ एक्शन लिया. इतने तक कि उनके जो घुटने में, राइट साइड के घुटने में पुरोहित साहब का जो है कश्मीर में ऑपरेशन में वो वहां पे इंजर्ड हुआ, उसी घुटने में हेमंत करकरे उनके टीम ने कहा अच्छा कश्मीर में तुमको मार लगा, उधर हम मारते. यानी इतना सा भी जरा भी कोई सहानुभूति नहीं है, कुछ भी नहीं है. कंप्लीट वायलेशन ऑफ पुलिस मैनुअल, कंप्लीट वायलेशन ऑफ CRPC, हर कानून हिंदुस्तान में सबको वायलेट करके किया. तो स्वाभाविक है कि साध्वी के मन में इतने सारे कटुता पैदा या हुआ. कटुतेतनं हे विधान आलंय असं म्हणणं आहे तुमचं? नाही नवाबजी, असं आहे बोला. की बालाकृष्णनजी हे एक वरिष्ठ पत्रकार म्हणून ते रिटायर झाले. आता जी शब्दावली प्रज्ञा सिंग आणि पुरोहित सांगताय हे त्याचे कुठेतरी साक्षी आहे काय? जे ते बोलताय या देशामध्ये एखादा जरा ऐका मला नवाबजी, उनका नहीं, let me- statement है ना, नहीं, कोर्ट उनका में है, statement है ना. उनका है ना. आप वही बोल रहे हैं जो उनका है. तो लॉकअप में थोड़ी जरा, please, विटनेस, please, इंडिपेंडेंट please, विटनेस please, होते हैं. प्लीज प्लीज ऐसा है, देश में दुनिया में कोई भी आरोपी अपने बचाव में झूठी कहानी रचने का ये देश का दुनिया का इतिहास है. बालाजी जे सांगताय ते त्यांचे स्टेटमेंट वाचून सांगताय, म्हणजे याने पाहिली तसं घडलं हे यांना कुठेही पुरावे देता पण येत नवाबजी, नाही. जरा ऐका, एक मिनिट ऐका. बोला. जरा जे प्रज्ञा सिंग किंवा पुरोहित सांगत होते त्यांना कुठेतरी कोर्टात हजर करताय. कोर्टामध्ये सांगून की माझ्यावर थर्ड डिग्री झाली, त्याच्या मेडिकल टेस्ट करण्याच्या पण मागणी करण्याचे अधिकार त्यांच्याकडे होते. त्यांना जमानत मिळाल्यानंतर हे सगळं स्क्रिप्ट बाहेर येत आहे असं होऊ शकत नाही. म्हणजे कुठलंही ट्रायल चालू असताना तारीख पडत राहत आहे, तारीख वकील असताय. एखादा थर्ड डिग्री झाला असेल तो कोर्टाकडे दाद मागून त्याचा तपास medical कोर्ट में करता कहा येते. ना, मैजिस्ट्रेट ट्रायल नहीं, जज के नहीं, सामने नहीं, कहा नहीं, उसने, म्हणजे- रिटन म्हणजे- स्टेटमेंट दिया हमारा टॉर्चर हुआ बोल के. टॉर्चर म्हणजे हुआ. बाळकृष्ण हुआ. म्हणतात हे म्हणजे जाणीवपूर्वक convince केलं खोटं काय? म्हणतात असं तुम्हाला म्हणायचं आहे का? दिस इज नॉट फेयर. दिस इज नॉट प्रॉब्लम है अगर याकूब मेमन कहता है मेरा टॉर्चर हुआ वो सही है, और अगर साध्वी कहता है तो वो गलत है, अगर लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित साहब कहते हैं गलत है. ये आतंकवादी को साहब मत बोलिए बालाजी. डोंट टेल साहब टू दिस टेररिस्ट. पण एक सर्विंग second, ऑफिसर बरोबर है. नाही. व्हाट द लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित, नवाब मलिक जी, ऑफिसर, नवाब मैं मलिक जी, सल्यूट करूंगा. मैं असं एक आहे. second, सर्विंग नवाब ऑफिसर मलिक जी, तुम्ही त्यांना आर्मी टेररिस्ट ने- कसं म्हणू मिलिंद जी, शकता? मिलिंद जी, मी तेच आर्मी विचारतो. ने- नवाब मलिक जी, तुम्ही मिलिंद जी, पुरोहितांना आर्मी ने- टेररिस्ट आर्मी कसं के म्हणू affidavit शकता? के मला ऊपर- सांगा तुम्ही. त्यांना काय मिलिंद इक्विटेल जी, झाला तुम्हाला काय? आर्मीने त्यांना सर्व्हिस मध्ये घेतलंय का नाही? इक्विटेल झालेला आहे काय? मिलिंद जी, आर्मीने त्यांना सर्व्हिस मध्ये घेतलंय का नाही? मिलिंद जी, निर्दोष
सुटका झालेला आहे का? सर्व्हिस मध्ये घेतलेल्या माणसाला नाही, तुम्ही नाही, अरे terrorist म्हणताय नवाब मलिक. मोदी साहेबांची गँगच आहे नाही. मिलिंद जी सिंपल बात कहना अमित चाहता शाह हूं. आणि मोदी नहीं, नहीं, या देशामध्ये आर्मी काय ने- करता हे समोर येऊ लागलं ना. इंडियन आर्मी ने जो एफिडेविट काय? फाइल किया सुप्रीम कोर्ट में, उसके आधार पर उनको बेल मिला है सुप्रीम कोर्ट से ऐसा है। कर्नल पुरोहित को। बेल नवाब आणि मलिक. पूरा इक्विटल. आर्मी उनके साथ में है। बेल आणि उनको नो, सर्विस से आर्मी dismiss is नहीं not किया। with. उस एफिडेविट नहीं, फाइल किया नहीं, सुप्रीम आप कोर्ट में। perception मत नहीं, बनाओ। नहीं, परसों जो देश हकीकत की में नवाब कहता मलिक हूं, जी, देश माझा की एक जो सरळ हकीकत प्रश्न में आहे. कहता हूं, आतंकवादियों आपली का चर्चा खिलाफ आर्मी है, पूरा perception इंडियन मत आर्मी बनाओ. लेफ्टिनेंट No, पुरोहित no, के no. साथ में है। नवाब आज की मलिक तारीख में जी, उनके नवाब साथ मलिक में जी, है। माझा एक उनको साधा suspend प्रश्न आहे. नहीं किया। भाई, what he उनको claims. पूरे मलिक suspend जी, नहीं माझा किया। एक लेकर साधा लेकर प्रश्न आहे बैठे. तुम्हाला. पेमेंट मिल रहा है उनको, आर्मी से पेमेंट ऐसा मिल रहा है आज की बालाजी, तारीख में, उनका सर्विस मिल रहा है। देश में ऐसा नवाब मत मलिक जी, बोलो. माझा एक साधा नहीं, प्रश्न तो आहे सच्चाई तुम्हाला. में अच्छा, मी बताओ उत्तर ना. देतो जरा. नवाब चूक- मलिक चूक जी, वाटते ना. नवाब आप मलिक जी, चूक माझा एक कीजिए साधा ना, प्रश्न आहे बालाजी. तुम्हाला. हाँ, हाँ. नवाब मलिक जी, बोला ना. माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. बोला. या देशाच्या संरक्षण दलांवर, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सवर तुमचा विश्वास आहे का नाही? आहे ना. आहे. मग जर का आर्मीने 4 प्रकारच्या चौकशा करून कर्नल पुरोहितांना पुन्हा सर्व्हिसमध्ये घेतला असेल, अशा पुरोहितांना तुम्ही त्यांना माना अगर न माना हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. त्यांना तुम्ही टेररिस्ट कसं काय म्हणू त्यांना शकता? कोर्टातून निर्दोष झालेला आहे का सुटका? नाही ना. म्हणजे मग तुम्ही हा कोर्टामध्ये प्रश्न निर्दोष आरोप सुटका झाला उपस्थित काय? करताय नवाब आरोप मलिक. झाला मग तुम्ही ना त्याला दोन. निर्दोष का सांगताय? आरोप सिद्ध झाला जेव्हा नाही. त्या दोषी कोण लोकांवर म्हणलं? पण गुन्हा आर्मीने चालू असताना एखाद्या नाही, ऑफिसरला गुन्हा सर्व्हिस चालू असताना त्याला निर्दोष तुम्ही सुटका झालेली काय? म्हणजे इथे संपूर्ण आर्मी त्यांच्या सोबत आहे, देशाची सेना त्यांच्या सोबत आहे. का उद्या सांगायचं मोदीची सेना काय चाललंय या देशामध्ये? नाही, वस्तुस्थिती आहे की म्हणजे त्याला संबंधित सुटका झाली इंडियन काय आर्मी, कोर्टात? कर्नल पुरोहितचा पाठी उभा नाही, आहे. नाही, नाही, एक claim संबंध नका इंडियन करा. आर्मी त्यांचा claim पाठी उभा नका आहे. ठीक आहे, करा. आपण एक छोटासा नका ब्रेक करा. घेऊयात. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात, कारण आपला विषय इतका वेगळ्या दिशेला चाललाय. आपला विषय आजचा होता तर साध्वी प्रज्ञा सिंगच्या वक्तव्याबद्दलचा होता. आणि ज्या पद्धतीचं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलं ते पाहता हा खरोखरच शहीदांचा अपमान नाही का? आणि त्याबद्दल भाजपनं दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. भाजपनं असं म्हटलंय की या वक्तव्याशी आमचा संबंध नाही आणि संबंधित केंद्रीय अधिकारी त्यांना सांगतील, असं मगाशी केशव उपाध्ये म्हणाले. पण चर्चेमध्ये आणखीन काही वेगवेगळे मुद्दे समोर आले होते. जसं सुरेश खोपडे यांनी काही मुद्दे उपस्थित केले, तसंच बाळाकृष्णन यांनी काही मुद्दे उपस्थित केले. चर्चेत थोडंसं पुढे जाऊयात आपण. केशव उपाध्ये, तुम्हाला असं वाटतं की त्याच्यात 2 वक्तव्य त्यांनी केलेत. एक, ज्या पद्धतीनं माझा छळ केला गेला, तो छळ जेव्हा झाला तेव्हाच मी शाप दिला, मी साध्वी असल्यामुळे मी शाप दिला, असं त्यांनी म्हटलंय. आणि मग पुढे ज्याचा उल्लेख नवाबभाई करतायत त्याच्यात त्यांच्या तोंडी देशद्रोही सुद्धा शब्द आलेला आहे. काय म्हणाल? तुमचा नाश होईल असा शाप दिला त्यांनी, असं म्हणाल्या प्रज्ञा सिंग. असं आहे, मी तुम्हाला मिलिंद जी पहिल्यांदा मी तेच सांगितलं की या त्यांच्या विधानाबद्दल भारतीय जनता पार्टी सहमत, आज जे विधान केलंय त्याबद्दल भारतीय जनता पार्टी सहमत नाही. त्यामुळे त्याचं अर्ध्या विधानाचा विचार काय करायचा पुढच्या विधानाचा, ते क्लिअर कट त्याच्यामध्ये कन्फ्युजन आमचं त्यात काहीच नाही. आम्ही ते स्पष्ट त्या विषयात सांगितलेलं आहे. त्यामध्ये दुसरं असं पण की केशव मगाशी उपाध्ये नाव भाजपच्या मंचावर काय trial असताना चालू त्या होती. बोलल्या, भाजपच्या त्या अधिकृत लोकसभेच्या उमेदवार आहेत आणि अशा उमेदवाराच्या अर्ध्याच विधानाशी तुम्ही सहमत नाही असं म्हणताय. असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी दिल्यानंतरनं त्यांचं ते विधान आलेलं आहे. त्या पूर्वीचं विधान त्यांनी पूर्वी असा इतिहास असं काही नाहीये. त्यामुळे बाबा ह्याच्यापूर्वी त्या बोलल्या होत्या, मग त्यावेळी तुम्ही त्यावेळी काय घेतलं, आज त्यांनी विधान केलं की त्या क्षणी आम्ही त्याचं नाही म्हणून सांगितलं. हा त्यातला पहिला मुद्दा. मगाशी एक मुद्दा चर्चेमध्ये आला की ट्रायल चालू असताना हे गेलं. अहो ती ट्रायल चाललीच नाही. आमचं तर म्हणणं आहे हे फक्त अशा वेळी कांगावा कुभांड केलं गेलं. मिलिंद भागवत माझ्याकडे आत्ता एक अशा प्रकारचं पुस्तक आहे, हिंदू दहशत थोतांड, आणि हे पुस्तक लिहिलंय या सरकार युपीए सरकारमध्ये अवर सचिव, केंद्रीय अवर सचिव होते मणी नावाचे. त्यांनी लिहिलंय की कसं दिग्विजय सिंग, चिदंबरम आणि त्या सगळ्या नेते सगळ्यांनी मिळून त्या 2008 नंतरनं एक हिंदू दहशतवाद नावाचा बागुलबा उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी मुद्द्यासहित सगळं त्यांनी डिटेल दिलेलं आहे. त्यामुळे हे तर आता बरं त्याचं खंडन काँग्रेसनी केलं नाही ना त्या 2 नेत्यांनी कधी केलेलं नाही. इंग्रजीत पुस्तक काढलंय, त्याचं मराठी आता आलेलं आहे. त्यामुळे त्यात तर सगळं कळतं, पानापानावर कळतं की कसं हिंदूंना बदनाम करण्याचं काम यांनी केलं. आणि त्यामुळे ट्रायल नाही, नुसतंच काहीतरी कॅसेट आहेत दोघांच्या, त्या कॅसेट कधी आल्याच नाहीत समोर, कोर्टात काही झालंच नाही. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बदनाम करण्याचं कारस्थान फक्त केलं गेलं. हा त्यातली वस्तुस्थिती आहे. मगाशी आमचे मित्र म्हणाले, अतुल लोंढे म्हणाले सैनिकांचा अपमान केला.
अहो सैनिकांचा अपमान एक एक मिनिट फक्त मिलिंदजी मला लांब बसलोय आणि यायला तुम्हाला वेळ जातो म्हणून फक्त बोलतो. अतुल लोंढे, अहो सैनिकांचा अपमान राहुल गांधींनी त्यावेळी केला होता ज्यावेळी आपल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल त्यांनी शंका उपस्थित केली होती. या संजय निरुपमांनी ज्यांना तुम्ही तिकीट दिलंय त्यांनी कशा पद्धतीची भाषा वापरली होती, सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, त्यावेळी सैन्याचा अपमान होतो. त्यामुळे लागेबांधे कोणाचं काय विषय लक्षात आला. आपण परत दुसऱ्या विषयाकडे जाऊ. नाही तर नवाब मलिक जे रिटायर मनीच्या बाबतीत सांगताय, हे मनी यांच्या बोलण्यावर बऱ्याचशा काही टी व्हीवर स्टेटमेंट देत राहिलेले, वारंवार यांच्या बाजूनी बोलत राहिलेले. असा एखादा अधिकारी त्याच्या कुठल्या ते तालिमीत तयार होतो, कुठल्या प्रकारचे बोलतो, बरेचसे यांच्या तालिमीत तयार झालेले अधिकारी आहे ना, आणि त्यांची पुस्तकं दाखवून हे कुठेतरी प्रोटेक्शन करताय, हे चालत नाही. साध्वी जे बोलते की करकरे हे देशद्रोही आहे, यांना आतंकवाद्यांनी मारलं, हे बरं झालं, माझ्या शराबामुळे ते मेले, म्हणजे हे सांगताय भाजपचं काही घेणं देणं नाही. ते उमेदवार आहे ना, विड्रॉ करा ना, सांगा ना आता आमच्या पाठिंबा याला नाही, हिंमत असेल तर जाहीर करा. केशव उपाध्ये असं करणार भाजप? मला वाटतं केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल, तो जो करेल तो केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. बरं ठीक आहे. आता केशव उपाध्ये त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाहीत. अतुल लोंढे, नाही कसं आहे की ज्या पद्धतीनं साध्वी बोलल्या त्याचं समर्थन करता येत नाही, कोणी करू शकत नाही. IPS असोसिएशन, रुलिंग IPS असोसिएशन त्याचा निषेध करतं. तुम्ही आमच्या शहीदत्वाचा गंमत उडवता, मजाक करता तुम्ही आमची, आणि त्याच्यानंतर तुम्ही निषेधही करत नाही. अशा पद्धतीचं ट्विट जर येत असेल तर हे फोर्सेसचा जे आपण मॉरल आहे ते मॉरल डाऊन करण्याचं काम आहे. आणि सातत्याने आता बाळाकृष्णन बोलले, बाळाकृष्णन जी कितने दिन वो जे में रही, इसकी भी एक इंक्वायरी कीजिए और जे का CCTV फुटेज भी मंगाइए और उसको लोगों के सामने लाइए. आप बहुत जबाबदार पत्रकार है, ते आणा जरा लोकांसमोर, म्हणजे मग कळेल. प्रश्न हा आहे की तुम्ही कसाबला कृष्ण म्हणता आणि करकरेंना तुम्ही कंस म्हणता. ज्या व्यक्तीनं बलिदान दिलं त्या बलिदानानंतर त्यांची पत्नी त्या दुःखामध्ये ओरपून त्या वारल्या त्या, आणि मुलं त्या जाचामधून चालले गेले. आज कोल्हापूरमध्ये सुद्धा पाटील नावाचे जो शहीद होते त्याच्या पत्नीने आणि मुलांनी आत्महत्या केलेली आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना साधा आम्ही त्याचा निषेध करतो किंवा त्यांचे आम्ही अशा लोकांना आम्ही उमेदवारी देणार नाही अशा पद्धतीचं कुठलीही भूमिका नाही घेत, याचाच अर्थ स्पष्टपणे समोर येतो की यांचा दृष्टिकोन कसा आहे. रोहिणी सालियानचं वाक्य आपण पाहिलं. रोहिणी सालियानला काय सांगितलं होतं NIAच्या अधिकाऱ्यांनी की तुम्ही स्लो करा प्रोसेस. आमच्यावर आरोप ठेवता ते तुम्ही स्लो करा प्रोसेस, आणि ती बाहेरून बोलल्या तर रोहिणी सालियान, बरं झालं त्या हिंदू आहेत. असं आहे देशामध्ये, देशाच्या विरोधामध्ये कोणीही कारवाई करत असेल तर त्याला रंग देण्याचं काही कारण नाही आहे. पण जे चुकीच्या गोष्टी करत आहे त्यांना सजा झाली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर मग यांचं काय म्हणणं आहे, मालेगावमध्ये बॉम्ब स्वतः चालत जाऊन फुटला का, तिथे समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्ब स्वतः चालत जाऊन फुटला का? जे कोणी असेल आरोपी त्यांना समोर आणलं पाहिजे. मकोकामध्ये तुम्हाला फक्त सुटका मिळाली, आजही तुमच्यावर कलमा तशाच आहेत. NIA कोर्ट सांगतं की नाही आम्ही यांना देऊ शकत नाही बेल. हे देशासमोर दिसत नाही का? देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येईल तर आम्ही तो प्रश्न उपस्थित करू आणि पूर्ण ताकदीने उपस्थित करू. हे काही करत असले यांचं काम झालेलं नाहीये, म्हणून आता बाळाकृष्णनजी त्यांचं असं म्हणणं आहे की एक न्याय सगळ्यांना असतो, तसा एक न्याय सगळ्यांना दिला पाहिजे. केवळ मला त्रास दिला आणि म्हणून मी कोणाला तरी शाप देणार कारण मी साध्वी आहे, ही भूमिका बरोबर नाही. मिलिंद जी, मेरा ये कहना है कि वो भले साध्वी हो लेकिन आखिरकार वो भी एक इंसान है. अगर कोई किसी व्यक्ति के ऊपर इतना बड़ा टॉर्चर, मेंटल फिजिकल टॉर्चर अगर कोई अधिकारी करता है तो स्वाभाविक है कि उनके मन में ज़बरदस्त कटुता पैदा होना. अगर आपके भी टॉर्चर हो या मेरे भी हो या नवाब आपके हो तो सबके मन में ऐसा एक कटुता पैदा होगा ही. और मेरा इतना रिक्वेस्ट है, वो जो साध्वी का टॉर्चर और जो भी हेमंत करकरे और उनकी टीम ने किया, और बाद में जो हेमंत जी जो 24/11 का वहां पे उसमें शहीद हो गए, ये दोनों घटना बिल्कुल अलग है. मेहरबानी करके आप उसको मिक्सअप मत करिए, वो अलग इश्यू है और ये समस्या जो है वो अलग है. क्योंकि जितने भी पुलिस मैनुअल है, CRPC IPC के जितने भी धाराएं के सबका उल्लंघन, उसका पूरा उल्लंघन हेमंत करकरे और कंपनी ने उसका किया है.
एक सर्विंग पुलिस ऑफिसर होते हुए भी क्या वो पुलिस मैनुअल नहीं जानता है अरे हे कि किस तुमच्या ढंग से बाजूला इंटरोगेशन बसून एक करना चाहिए पत्रकार देशाच्या और शहीदाला देशद्रोही जो ठरवण्याचा आरोपी प्रयत्न है करतोय उनका मिलिंद, हक क्या है आणि तुम्ही कसं म्हणता क्योंकि बसायचं? जस्टिस कृष्णय्यर के टाइम में उसने कहा है अ पर्सन इज बिलीव टू बी इनोसेंट टिल प्रूव्ड गिल्टी बरं. लेकिन तुमच्या आपने बाजूला इतने बसून सारे त्यांना इतने देशद्रोही सारे ठरवण्याचा अत्याचार प्रयत्न किया करताय. वो आता उनके प्रज्ञा ऊपर नाही. ये तो इथे बड़ी बसून शर्म हे की बात है पार्टिसिपेंट न सिर्फ करताय. ठीक है. साध्वी जी एक सर्विंग आर्मी ऑफिसर के ऊपर भी आपने ठीक है. सभी टॉर्चर नवाब किया मलिक, क्या तुमच्याकडे- समस्या क्या है ये तुमच्याकडे हेमंत 30 सेकंद करकरे हो आहेत. या नवाब कोई मलिक. भी हो किसी को अधिकार नहीं है एक सर्विंग ऑफिसर नवाब और मलिक, एक औरत के तुमच्याकडे ऊपर 30 इतना सेकंद बड़ा आहे. जुल्म करना आणि असं आहे बालाजी, कुठल्याही आरोपीला वारंवार कोर्टात 14 दिन 15 दिन महिनेभराची तारीख असते. एखादा टॉर्चर झाला असेल तर तो कोर्टात सगळे पुरावे दाखवून त्यांना त्याच्या इन्क्वायरी मेडिकल सर्टिफिकेट हे जर आता बोलू द्या हे प्रोड्यूस करता येते. आणि जेव्हा कस्टडीत होते जे हॉस्पिटलला वेगळ्या वेगळ्या यांच्या चाचपण्या होत होते तेव्हा तर हे कुठेही सिद्ध झालं नाही. आता एखादा आरोपी स्वतःच्या बचावामध्ये या प्रकारचे आरोप लावत असताय आणि एक नाही कुठलाही गुंड असेल तो पण सांगतो मी निर्दोष आहे, मला मारताय, मला सतवताय, असंच हे सगळं प्रकार आहे यांचा. केशव उपाध्याय. नाही मला माझा अतिशय साधा मूलभूत प्रश्न आहे आणि जो वारंवार त्याची उत्तरं न देता आपण बाकी हे काँग्रेस राष्ट्राचे प्रवक्ते उगाच इकडे तिकडे भरकटत बसतात आणि अरे उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे भाई. मुळात माझा त्यातला बेसिक प्रश्न असा आहे की अहो तुम्ही मला नाही माझं नाव बाई मी तुझ्यापेक्षा लहान आहेत मला पूर्ण करू द्या. हा नाही तुम्ही असं आहे की श्रेष्ठ आहे 2008 आमच्यापेक्षा. झाली अटक झाल्यानंतर ना 2014 नाही असं नाही आपला अनुभव ज्ञान केशवजी मुद्दा पूर्ण करा आपली वेळ संपली. 2008 पासून 2014 पर्यंत 2008 पासून 2014 पर्यंत यांना अटक करून ठेवली होती. हिअरिंग घेऊन कन्व्हिक्शन का घेतलं नाही? नाही 14 पासून 19 पर्यंत तुम्हाला एक्विटल का करता आला नाही? तुम्ही 6 वर्ष आमचे दाखवताय. 5 वर्षात तुमच्या सरकार असताना निर्दोष सुटका झाली काय हे सांगा ना. प्रत्यक्षामध्ये हिंदूंना बदनाम करण्याचं कारण संघाचा आतंकवाद, राष्ट्रवादीकडून भाजपच्या आतंकवाद, भाजपचा खरा चेहरा हे समोर आलेला आहे. जो हिंदू टेरर की बात करते हैं स्पष्ट केलं की मुळात त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं. केशवजी, आपली वेळ संपली. यावा ही वेळच तोपर्यंत आलेली ठीक आहे. नव्हती. त्यामुळे केशवजी करकरे मुसलमान होते का? केशवजी करकरे मुसलमान होते का? नाही, एक सेकंद याच्यात हिंदू मुसलमानचा काय प्रश्न आहे? एक सेकंद अतुलजी, मिलिंद जी बिल्कुल अतुलजी, गलत बोल रही है. अतुल लोंढे एकच मिनिट याच्यात हिंदू मुस्लिमचा काय प्रश्न आला? ते सांगताय ना, मी धर्म काढताय ना. मिलिंद जी बहुत हे उपाध्यायजी सांगताय ना. जी बहुत इम्पोर्टेंट पॉइंट ये ऐसा है मिलिंद जी हेमंत एक करकरे इम्पोर्टेंट पॉइंट बोलना चाहता हूँ इसके हेमंत पास करकरे शहीद झाले. शहीदाला धर्म जात नसते तो या देशात असतो. त्यामुळे काँग्रेसने घाणेरडं राजकारण अतुल करावं. लोंढे, हेमंत करकरे भारतीय जनता पार्टी मानते हेमंत करकरे यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आदर आहे. हेमंत करकरे यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आणि आज काल उद्या कायम हेमंत करकरे यांच्याबद्दल आपण शहीद हा शब्द वापरणार. आपली वेळ आपली खरंच संपली. म्हणजे मला माहिती आहे की बाळाजींना काही महत्वाचा मुद्दा मांडायचा होता पण ज्या पद्धतीनं मधल्या काही काळात मुद्दे आले ते पाहता आपल्याला वेळ आणखीन न देता येणार. पण विषय गंभीर आहे. प्रज्ञासिंग ठाकूर यांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे खरंच अपमानास्पद वाटतंय, निंदाजनक वाटतंय. पण याच्यात बाळांनी सांगितलं त्याप्रमाणे ह्या उद्विग्नतेतनं सुद्धा अशा प्रकारचं अपमानजनक विधान, शहीदांचं अपमानजनक विधान हे येणं हे खरंच चुकीचं, लाजिरवाणं आणि काही वेळेला संतापजनक सुद्धाच आहे. आपण अपेक्षा करूयात की त्या साध्वी आहेत. पुढच्या काही काळात या विधानाबद्दल त्यांना कदाचित उपरती होईल आणि ते आपलं विधान कदाचित बदलतील. या सर्व मान्यवरांनी वेळ दिला. सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.